नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण रव्यापासून गुलाबजाम करून दाखवते तुम्हाला। तर त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला सांगते। 1 वाटी रवा घेतलाय आणि अर्धी वाटी मिल्क पावडर, 1 वाटी साखर आणि 2 चमचे मैदा घेतलाय आणि विलायची जायफळची पावडर आहे आणि आपल्याला तूप लागेल आणि दूध 1 वाटीला 2 वाट्या दूध लागेल। तर दूध हे बघा, हे दूध घेतले, कोमट व्हायला ठेवलं होतं। तर आता आपण काय करू, थोडासा रवा आधी जास्त पण नाही भाजायचा, एकदम असा फक्त हलकासा भाजायचा, म्हणजे ते पिठळत असं लागणार नाही, म्हणून आपण थोडासा भाजून घेऊ। हे बघा, मी हलकासा भाजलाय 1 मिनिटभर, जास्त पण नाही भाजायचा। आता आपण हा रवा काढून घेऊ आणि यामध्ये आपण 2 वाट्या दूध होतो। हे बघा, 1 वाटी कढई गरम होती ना, आणि 2 वाट्या। आता आपण यामध्ये 1 चमचाभर चांगलं तूप टाकू आणि त्याला उकळी काढून घेऊ। उकळीमध्येच आपण मिल्क पावडर पण टाकू, थोडासा मैदा टाकला मी 2 चमचे, आणि रवा टाकून चांगलं त्याला शिजून द्यायचं, परतून घ्यायचं। किंचित चवीपुरतं चिमूटभर मीठ टाकते। हे बघा, लगेच गोळा झाला आपला। आता हे चांगलं परतून घ्यायचं, शिजून द्यायचं चांगलं। बघा, आपला चांगला घट्ट गोळा झाला आहे। आता आपण असं थंड करून त्याला ना मळून घ्यायचं। थंड झालं का चांगलं मळून घ्यायचं। गरम आहे ना, मग मी फुलपात्राला तूप लावले आणि असं चांगलं मळू घ्यायचं। नंतर मग हाताने मळायचं। ते अजून गरम आहे त्याच्यामुळं, आणि असं गुठळ्या असल्या तरी त्या हे होतं। नंतर आपण थोडंसं हाताला तूप लावायचं आणि गोळा करून घ्यायचं। बघा, छान मऊ झाले। आता गरम आहे तोपर्यंत आपण पाक करून घेऊ। हे बघा, मी 1 वाटी साखर टाकली। आता आपण 1 वाटी पाणी टाकू, थोडंसं जास्त टाकते म्हणजे भिजायला होतं। याला आपण चांगली उकळी येऊन देऊ, करून घेऊ चांगला। उकळी आली का जास्त असा चिकट पाक नाही करायचा आपल्याला, 1 तारी 2 तारी असा पाक नाही करायचा आपल्याला। फक्त आपण गुलाबजामला पाक करतो ना, त्याच्यापेक्षा थोडासा सैल ठेवायचा। असा थोडासा चिकट झाला ना, लगेच बंद करायचं। आपण उकळी येऊन देऊ, झालंय आपला पाक पण शिजत आलाय। आता आपण असे गोळे करू आणि गरम गरमच पाकात टाकायचे, ते गरम गुलाबजाम आणि गरम पाकात टाकायचे। हे बघा, एवढी साईज करते। आता मी सगळे गोळे करून घेते असे। हे बघा, आपला पाक झाला का आपण बघ कसं ओळखायचं असं। हे बघा, हाताला थोडंसं असं चिकट लागलं ना का जास्त पण नाही करायचं, असं थोडंसं, कारण 1 तारी पण नाही करायचा, नाही तर मग ते रव्यामध्ये ते पाक मुरत नाही। बघा, थोडंसं असं चिकट हाताला लागलं ना तर आपला पाक होता। आता आपला पाक झालाय। त्याच्यात विलायची पावडर टाकते, विलायची आणि जायफळची पावडर आहे ती टाकते। आता आपण साईडला ठेवून गुलाबजाम तळून घेऊ। कढई ठेवली, आता आपण याच्यात तूप टाकू। तेलात तळले तरी चालतात, पण आम्ही तुपात तळतो। आता आपण घेऊ तोपर्यंत याचे गोळे करून घेऊ आपण सगळे। बघा, तूप तापले, पण आपण एक टाकून बघू गुलाबजाम भाजले का, भाजतील का। हे बघा, आपले ते तूप चांगलं तापले। आता आपण गॅस बारीक करू आणि असे गुलाबजाम सोडू। छोटी कढई आमची थोडे थोडे सोडते।
बघा असे हलवून हलवून खालीवर करायचे. एकदम बारीक गॅसवर म्हणजे रवा पण चांगला भाजतो. मंद गॅसवर भाजायचे चांगले असे खालचे वर करायचे. चांगला सोनेरी कलर डार्क तुम्हाला पाहिजे जसा कलर करा आणि मग त्या पाकामध्ये गरमच टाकायचे म्हणजे चांगलं पाक ओढून घेतं ते आणि मऊ होतं चांगलं मस्त. हे बघा असा कलर झालाय. आता आपण छान कलर आलाय मस्त सोनेरी. आता आपण गरमच पाक आहे, गरम गरम पाकातच टाकायचं म्हणजे ते चांगलं मुरतं. हे बघा आता मी असेच गरम पाकात टाकले, फुटत नाही काय नाही, खूप छान होतात. हे बघा आता थोडासा ताव आला का आपण दुसरे सोडू. हे बघा मी आता दुसरे पण सोडते. मंद गॅसवर तळायचे बारीक म्हणजे चांगले आजपर्यंत ते चांगले तळले जातात. आता हे पण मी तळून घेते. असे बारीक गॅस करायचा. थोडेसे फुगले का असं हलवीत राहायचं. असे हलवायचे. का आपले तळून झाले चांगले. आता आपण पाकात सगळे सोडू आणि 5-6 तास चांगले मुरून देऊ पाकामध्ये म्हणजे मग ते चांगले खुसखुशीत होतात. आता आपण गॅस बंद करू आणि हे बघा मी 1.5 वाटी तूप घेतलं होतं, त्यातलं पण उरले. त्या जास्त तूप पण नाही लागत म्हणून तुपात तळले तरी चालतात. हे बघा असे चांगले हलवायचे. एक सुद्धा फुटला नाही, काहीच नाही. हे बघा आपले गुलाबजाम किती छान झाले. एवढाच पाक उरलाय तर खुसखुशीत पण झाले. बघा आपण थोड्याशा गुलाब पाकळ्या टाकू त्याच्यावर आणि पिस्ता किसून टाकलाय. हे बघा पाक उरलेला पण मी ओतते त्याच्यावर. हे बघा किती रसरशीत झाले. बघा आतून पण किती छान झाले. पाणी मी 1 वाटी सांगितलं, मी 2 वाट्या पाणी लागलं कारण ते रवा सुकून घेतो पाणी, त्याच्यामुळं पाणी थोडंसं वाढवलं तरी चालेल पाक करण्यासाठी. आणि साखर तुमच्या आवडीप्रमाणे टाका. मी 1 वाटी टाकली. असेच तुम्ही पण करून बघा. तुम्हाला आवडले तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय बाय.